तर मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला दुसरा एक रेसिपीचा नवीन व्हिडिओ आपण बनवणार आहे। गावाला आहे, गावची खेकडी आहे आणि खेकड्यांची रेसिपी आपण आज बनवणार आहे गावच्या पद्धतीने। मम्मी बनवणार आहे, तर आपण बघूया आता पुढे खेकड्यांची रेसिपी कशी बनवतात ती। तर हे बघा, खेकडी आता आपण साफ करून घेतलेली आहेत, त्यांचे नांग्या वगैरे सगळ्या मोडून आता त्यांचा पेंदा वगैरे सगळं आपण वेगळा करणार आहे। तर पप्पा ते मोडून घेत आहेत आणि मसाला सगळं तरी वाटतं। मस्तपैकी मोठे मोठे असे खेकडे आहेत। गावी पकडलेली खेकडे आहेत, ती गावची आहेत, आमच्या नदीची। तर हे पण आता साफ करून घेणार आहे, त्याच्यानंतर थोडे काय काय करणार आहे ते आपण दाखवतो तुम्हाला। तर अशा प्रकारे सगळे आपण साफ करून घेणार आहे खेकडी। आता त्याच्यामधला जो काय बोलतात त्याला मांदा, जो मांदा असतो पिवळा पिवळा, तो काढून घेणार आणि कवची आहे ती टाकून देणार। त्या कवचीमधून जो हा पेंदा असतो तो आपण शिजायला टाकणार। पूर्ण खेकडे आता साफ करून घेऊया, त्याच्यानंतर पुढे बघू। तर हे बघा, खेकड्याचे जे पाय असतात ना त्याचा आपण रस काढणार आहे। तर ते काही लोक मिक्सरला लावतात, पण आपण गावच्या पद्धतीने बनवणार आहे। गावच्या पद्धतीने त्याला पाट्यावरती वाटून त्याचा रस काढणार आहे आपण। पाटा वरवंटा रात्र आहे, पूर्ण थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि पाठीमागे आवाडात आहे आम्ही लोक। पाट्यावर शेकून त्याला बारीक करायचं। पाट्यावरच्या वाटणाला टेस्ट वेगळी असते मिक्सरपेक्षा, बरोबर ना? मी आता एक पाट्यावरती बारीक करून घेतलेलं आहे, ह्याला आपण नंतर त्याच्यात थोडं पाणी टाकून पूर्ण गाळून घेणार। त्याची कवची जी आहे ती काढणार नाही, फक्त रस घेणार त्यातला। हे बघा, जे आपण वाटलं होतं त्याचा जो रस काढून घेणार आहे आपण, जो चोथावर आहे तो टाकून देणार आहे। हे बघा मित्रांनो,
हे आपण खेकड्याचं कालवण आहे ना चुलीवरती बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण हा टोप घेतला आहे. टोपाला काय बोलतात बून लावलेला आहे. अच्छा, त्याने टोप करपत नाही, बरोबर ना, काळा नाही होत जास्त. हां, जास्त काळा होता म्हणून तो त्याला भुरी लावली भिजवून की तो काळा नाही होत जास्त. तर मित्रांनो हे बघा, हे खेकडे घेतले होते आपण, त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत. हे मसाले काय 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 टाकले याच्यातनं हे सांगा आधी. काय काय मसाले? मसाला हळद आणि हा गोडा मसाला. ह्याच्यात काय काय असतो गोड्या मसाल्यात? काय धना बडीशेप त्यात सगळे मसाले. दुसरा नाही घेतला मसाला. खोबरं असतं ना, खोबरं, लसूण, खोबरं, लसूण, अच्छा, कांदा हे सगळं घेतलेलं आहे. आणि आपण ते बाहेरच खेकड्यानं लावणार आहे, त्याने ते एकदम मुरेल आतमध्ये. गावच्या पद्धतीने आपण बनवणार आहे. लाल तिखट नुसतंवरती. आता काय त्याच्यात टाकायचं? तेल टाकायचं थोडंसं, आपल्याला जसं पाहिजे तसं. थोडंसं गरम होऊन द्यायचं तेल. लाईट गेले त्यामुळे टॉर्च लावलेली आहे. पाऊस पडतो त्यामुळे लाईट गेली. तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण लसूण. तर आता टाकतोय लसूण फोडणीसाठी. लसूणची फोडणी देणार आहे. लसूण थोडी लालसर झाली पाहिजे. कॅमेऱ्याकडे पण दिसत नाही, लाईट. लसूण लाल झालेली आहे. आणि त्यात टाकणार आहे आपण कांदा. कांदा पण थोडा लालसर झाला पाहिजे. गावची चूल आहे आमची, छोटंसं किचन आहे. पाणी गरम करण्यासाठी तपेल आहे, बऱ्याच वर्षापासूनचा आहे तो, है ना. हो, झाला ना, नाही थोडा टाईम. बघा, मगाशी दाखवलं तुम्हाला बऱ्याच प्रकारचे मसाले. तर मसाल्याचा एक डबा आहे आपल्याकडे, त्याच्यात सगळे मसाले असतात. हळद आहे, धने आहेत, हे काय बडीशेप है ना, हे काय जिरा आहे, राई आहे. आणि हा 2 प्रकारचा म्हणजे एकाच प्रकारचा तिखट मसाला आहे, जो आपल्या घरी गावाला कोकणात प्रत्येकाच्या बनतो. लाल तिखट बोलतात त्याला. थोडीशी विस्तो झाली पाहिजे. कांदा लाल होईपर्यंत थांबायचा. बघा आमच्या काय बोलतात ते जेवणाची खोली है ना, किचन. मुंबईत किचन, गावाला जेवणाची खोली. ही कधी नसेल बघितली तुम्ही व्हिडिओमध्ये आमच्या. आता काय टाकते? कलरसाठी मसाला, तिखट मसाला जरा कलरसाठी. हां, कलर येण्यासाठी थोडासा तिखट, लाल तिखट. हां टाक.
बस होईल. हा कलरवाला आहे, तिखट नाही जास्त, थोडासा कलर येण्यासाठी लाल मसाला आहे. ढवळून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स झाला पाहिजे, कांदा लसणीला व्यवस्थित लागला पाहिजे. आता हे टाकायचं आहे. आता हे जे आपण मसाला लावून त्याला ठेवला होता ना खेकड्यांना, ते पूर्ण टाकायचं आहे आतमध्ये. पूर्ण टाकलेलं आहे बघा. आणि हे जे आपण खेकड्यांचं जे रस काढला होता त्यांच्या नांग्याचा, तो रस पूर्ण टाकलेला आहे. थोडं ढवळायचं आहे थोडंसं. बघा कलर एकदम व्यवस्थित झालेला आहे. झालं, आता काय टाकायचं नाही ना. नाही आता नाही झालं. सगळे मसाले वगैरे व्यवस्थित टाकून झालेले आहेत. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जसं लागेल तसं. रस्सा पण आहे ना, रस्स्यासाठी थोडंसं पाणी जसं लागेल तसं आपल्याला टाकायचं. आता पूर्ण झालेलं आहे. आता याला व्यवस्थित उकळी आली पाहिजे असं शिजवायचं आहे. विस्को थोडासा करायला लागेल है ना. आता लगेच वरतून ठेवायचं ना. कमी ठेवायचं. गॅसवरती समजतं पटकन, विस्को कसं असतं कंटिन्यू पेटत राहतो त्याच्यामुळे समजत नाही. आणखी थोडंसं पाणी, रस्सा बनवायचा आपल्याला. कलर कसा एकदम व्यवस्थित झालेला आहे. ही सगळी मसाल्याची कमाल आहे, जो कलरवाला मसाला आहे. आणि बाकीचे मसाले सगळे आपण गावच्या पद्धतीने जे टाकतात तसे टाकलेले आहेत. सगळं झालेलं आहे व्यवस्थित. आता याला व्यवस्थित उकळी आली पाहिजे. आपली रेसिपी एकदम तयार. जरा विस्तो करूया. कलर बघत असाल तुम्ही. चूल बघा गावची. व्यवस्थित मस्तपैकी आता थोड्या वेळाने उकळी आहे. चुलीवरच्या जेवणाची रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मम्मीने बनवली पहिलीच रेसिपी. आपला दुसरा व्हिडिओ आहे रेसिपीचा. एकदा प्रतिभाने मुंबईत बनवलं होतं चिकन. त्याला तुम्ही जो भरभरून साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आणि दुसरी रेसिपीचा व्हिडिओ आहे, तर ह्यालासुद्धा लाईक करा, कमेंट करा. कशा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने रेसिपी बनवली जाते खेकड्याची ते सुद्धा आम्हाला सांगा. त्या पद्धतीने आपण नक्कीच प्रयत्न करू. गावाला असल्यामुळे जरा खेकड्याचं कालवण हे जरा पावसाळ्या दिवसात जरा एकदम भारी वाटतं खायला. आणि पावसात खेकडी मिळतातच आपल्याकडे. आणि ते असं म्हणजे गावच्या पद्धतीने असेल तर व्यवस्थित एकदम वाटतं. आणि त्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. बघूया कसं होतं आहे ते. अरे बघा कालवणाला मस्तपैकी कड आलेला आहे. अजून थोडा आला पाहिजे. कलर थोड्या वेळाने चेंज होत जातं आहे, घट्ट होईल थोडासा. हे बघा व्यवस्थितपणे उकळी येते त्याला.
मस्त एकदम उकळी आलेली आहे. थोडंसं शिजायला वेळ जाईल. आपल्याला अजून मीठही ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार. ते मम्मी सांगेल कधी ॲड करायचं ते. मस्त उकळी आले. कलर बघा. कळ येईपर्यंत म्हणजे व्यवस्थित शिजेपर्यंत 15 मिनटं जातील. तर पाहूया 15 मिनटानंतर. तर हे बघा व्यवस्थित कड आलेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे. आणि आता आपण जाडं मीठ टाकतो. हे बघा, बारीक मीठ नाही, जाडं मीठ आहे. चवीनुसार जसं आपल्याला पाहिजे तसं आपण टाकू शकतो. मीठ टाकलेलं आहे आता. आणि आता ऑलमोस्ट झालेलं आहे रेसिपी. थोडा वेळ आणखी 5 मिनटं ठेवून उतरणार त्याला. थोडासा सुगंध पण सुटलेला आहे आता. तर ऑलमोस्ट रेसिपी झाले. ते तुम्हाला ही रेसिपीची व्हिडिओ, खेकड्यांची रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करा तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बनवतात. आमच्याकडे गावरान पद्धतीने, साध्या पद्धतीने बनवलेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ, रेसिपी किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण कोकणातल्या दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला मंडळी, हो रेसिपी झालेली आहे आता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.